नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। ही ब्रेकिंग न्यूज आपणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून ही ब्रेकिंग न्यूज सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा, कारण हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आणि ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे आपण आज स्पष्टीकरणासाठी घेतली आहे। तर आजची मुख्य बातमी आहे मित्रांनो, ब्रेकिंग न्यूज 20 मे ची मोठी बातमी। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात भूमिका घेणे योग्य की अयोग्य, जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आधारित सरकारी कर्मचाऱ्यांनी काय करावे, शासनाचे ऐकावे की न्यायालयाचे ऐकावे, कर्मचाऱ्यांनी नेमकी कोणती भूमिका घ्यावी, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आधारित महत्त्वपूर्ण आजची ब्रेकिंग न्यूज आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा। चला तर करूया आजच्या महत्त्वाच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करत आहोत। नवी दिल्ली, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने तत्कालीन सरकार आदेशानुसार काम केले असेल तर केवळ याच कारणासाठी त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी लादली जाऊ शकत नाही। कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला सरकारच्या विरोधात भूमिका घेणे भाग पाडले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे। आपल्या कर्मचाऱ्याने राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी केली असताना त्यांच्यावर लावण्यात आलेल्या दंडावर तामिळनाडू सरकारने मौन का बाळगले, असाही सवाल न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांनी आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाने शिक्षण संचालकांना दोषी ठरवले होते। तामिळनाडूतील तत्कालीन शिक्षण संचालक एका खाजगी महिला महाविद्यालयात ग्रुप डी, आपण जे प्रवर्ग ड म्हणतो, त्यामध्ये 11 पेक्षा जास्त पदाच्या भरतीला मंजुरी देण्यात नकार दिला होता। 24 ऑक्टोबर 2013 च्या सरकारी आदेशानुसार क्रमांक 219 नुसार ही मंजुरी नाकारण्यात आली होती। भरतीवर काही निर्बंध लादण्यात आले होते। उच्च न्यायालयाने काही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास उशीर केल्याबद्दल अधिकाऱ्यांना दोषी धरले, तसेच संबंधित शिक्षण संचालकांना वैयक्तिकरित्या जबाबदार मानत त्यांना एकूण 50 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता। उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका, शिक्षण संचालकांना ठोठावण्यात आलेल्या 25 लाख रुपये राज्य सरकारलाही द्यावे लागणार होते। शिक्षक संचालकाला म्हणजेच शिक्षण संचालक ज्याला 25,000, सरकारला 25,000 असे 50,000 दंड होता। तर उर्वरित 50 लाख संबंधित अधिकाऱ्यांच्या वैयक्तिकरित्या वसूल केले जाणार होता। उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली। यावेळी न्यायमूर्ती असाउद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणी झाली आणि म्हणाले, यापुढे न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा समोर सरकारी कर्मचाऱ्याला सरकारच्या विरोधात भूमिका घेणे भाग पाडले जाऊ शकत नाही। हायकोर्टाने अधिकाऱ्याला दंड रद्द करताना सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, म्हणजे हायकोर्टाने अधिकाऱ्याला जो दंड लावला तो रद्द करताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की सरकारी कर्मचारी हा त्यावेळी लागू असलेल्या सरकारी नियमानुसार काम करण्यास बांधील होता, हे हायकोर्टाच्या लक्षात कसे आले नाही। त्याने स्वतःच्या सरकारच्या नियमाच्या विरोधात जाऊन काम करावे अशी अपेक्षा आपण करू शकत नाही। कोणताही सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही, हे हायकोर्टाने लक्षात ठेवायला हवे होते, असे खंडपीठाने स्पष्टपणे जाहीर केले आणि निकाल दिला। 25 लाखाचा दंड आकारणे अयोग्य व संबंधित अधिकाऱ्याने त्यावेळी लागू असलेल्या सरकारी आदेशानुसार काम केले होते। त्यावेळी 11 पेक्षा जास्त पदांना भरतीची परवानगी नसल्यामुळे त्यांना मंजुरी दिली नव्हती
राज्य सरकारने नंतर मंजुरी दिल्यानंतर हायकोर्टाने संबंधित सरकार हे आदेश रद्द केल्यानंतर दिली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही प्रतिकूल जबाबदारी लादली जाऊ शकत नाही. 25 लाखाचा दंड आकारणे तर पूर्णपणे अयोग्यच आहे असे खंडपीठाने स्पष्ट म्हटले. तेव्हा राज्य सरकार गप्प का राहिली? हायकोर्ट जेव्हा अपील कर्त्यावर दंड ठोठावतो तेव्हा राज्य सरकार गप्प का राहिली? यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केलं. संबंधित अधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ते पाऊल उचलले होते. आम्हाला असे आश्चर्य वाटते की विवादित आदेश जारी झाला तेव्हा सरकार जे हायकोर्टात अपील करते होते गप्प आणि निष्क्रिय राहणे का पसंत केले होते? एका अधिकाऱ्याने त्या दिवशी कायद्यानुसार काम केले होते. एका अधिकाऱ्याने कामाच्या संदर्भात कोणती हलगर्जीपणा केला नव्हता. तरी सुद्धा सरकारने त्यांची पाठराखण केली नाही असे खंडपीठाने स्पष्टपणे म्हटले. त्यानंतर भरती प्रक्रियेतील उमेदवाराची सुप्रीम कोर्टाच्या निकालात असे म्हटले की करदात्याच्या पैशाचा अपव्यय टाळण्याचे निर्देश या प्रकरणी मंजुरी मिळालेल्या किंवा मंजूर झालेल्या उशीर हा जुना सरकारचा आदेश रद्द झाल्यानंतर नवीन सरकारने घेतलेल्या बदलामुळे झाला होता. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळण्यास पात्र आहेत. सुप्रीम कोर्टाने अपील स्वीकारून अधिकाऱ्यावर लादलेला 25 लाखाचा दंड रद्द केला आणि सोबत राज्य सरकारने जनतेचे तिजोरीचे रक्षक आहे याची आठवण करून देत म्हणाले की अशा प्रकारचा दंडाचा भूदंड शेवटी निष्पाप करदात्यावर पडतो आणि अशा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नमूद केले. सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिका विरोधात घेणे अपेक्षित नाही आणि म्हणून शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे शिक्षण संचालकाने काम केले शासनाच्या आदेशाने. त्यामुळे त्याच्यावर दंड ठोठावला गेला आणि तो दंड सुप्रीम कोर्टाने माफ केला आणि सरकारचाही माफ केला. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.